नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात केलेली आहे इयत्ता 5वीच्या इतिहासाला म्हणजेच परिसर अभ्यास भाग 2 ला आणि आता आपण पाहतोय चौथा पाठ. याच्या आधी ऑलरेडी आपण पृथ्वीवरचे जीव, सजीव यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण नेमकं उत्क्रांती म्हणजे काय ते पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आता उत्क्रांती म्हणजे काय, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आणि मानव सदृश वानर, इथून खरं तर आपल्या इतिहासाला सुरुवात होते. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारणपणे अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. म्हणजेच काय की आपण म्हणतो की आपण जे आहोत किंवा माणूस जो आहे तर तो वानरापासून पुढे आलेला आहे. तर काल वानर होता आणि आज माणूस झाला असं होतं का? तर नाही. खूप वर्षांचा कालावधी लागला वानरापासून माणूस बनण्यासाठी किंवा माणूस सदृश्य एखादा प्राणी बनण्यासाठी. तर मग हा जो काही कालावधी होता तो खूप मोठा होता आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर ती खूप वर्षांपासून अगदी हळूहळू चालत होती. आणि ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी पूर्णतः प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो आहोत? उत्क्रांती. म्हणजेच काही सतत होणारे बदल आहेत पण संथ गतीने. काल झालं आज उद्या लगेच बदल झाला असं नाही होत. खूप खूप हजारो वर्ष याच्यामध्ये जातात. ठीक आहे. मग सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नामध्ये एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये काही अंतर्गत बदल घडून येतात. आता बघा, पूर्वी जर आपण पाहायचं म्हटलं तर जेव्हा वानर होते, वानरापासून माणूस तयार झाला, तेव्हा आपण पहिल्या पानावरती पाहिले होते की त्याच्या अंगावर थोडे केस आहेत. ठीक आहे, या ठिकाणी खूप सारे केस आहेत. हे का बरं आहेत? तर बाहेरचं जे काही वातावरण आहे, थंडी असेल, ऊन असेल, या सगळ्यापासून वाचवण्यासाठी हे केस जे आहेत तर ते आपल्याला या सगळ्या वातावरणापासून वाचवायला मदत करायचे. हळूहळू आपण कपडे वापरू लागलो, म्हणजेच काय, आपल्या अंगावरती आपण नवीन संरक्षण घेऊ लागलो. मग त्याच्यामुळे या केसांची काही गरज नव्हती आणि मग हळूहळू ही जी केस आहेत तर ती गळून पडू लागली. तर अशा पद्धतीने मानव म्हणण्याच्या प्रत्येक प्राण्यामध्येच निसर्ग बदल करत असतो, जसजशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे. आणि त्याच पद्धतीने हा जो बदल आहे तर तो आज उद्या लगेच होत नाही, त्याला वेळ लागतो. आणि हा जो काही वेळ आहे किंवा हा जो काही बदल होण्याची प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती म्हणतो. कालांतराने तेच बदल त्या प्राणी जीवनाच्या पुढील पिढ्यांमध्ये देखील अनुवंशिकतेचे रूप धारण करतात. म्हणजेच काय, आता असं आहे का की आपल्या पूर्वजांना फार केस होते आणि लगेच आपल्याला नाहीत, असं नाही होत ना. त्यांच्या खूप आधीच्या पिढ्यांना केस असतील, ते हळूहळू गेले असतील, मग आपल्याकडे ते जे आहे तर ते ट्रान्सफर झाले जीन्स, परत त्यांचे जीन्स आपल्यामध्ये ट्रान्सफर झाले. सो असं करत करत पिढ्यानुपिढ्या जे आहेत तर ते बदल होत असतात आणि मागच्या पिढीमध्ये जे काही बदल झाले असतील ते आपल्या पिढीमध्ये सुद्धा येतात आणि यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजात उदयास येते आणि मग अशाच पद्धतीने काही बदल होऊन होऊन आधीच्या प्राणी जातींपेक्षा नवीन जी जात आहे तर ती उदयास येते किंवा नवीन जात जी आहे तर ती अस्तित्वात येते, ज्याच्यामध्ये काहीतरी बदल असतात की जे आधीच्या प्राण्यांमध्ये नाहीत. ठीक आहे. आणि ही जी नवीन प्रजाती आहे तर ती मूळ प्रजातींपेक्षा वेगळी असते किंवा उत्क्रांत झालेली असते. आणि कधी कधी काय होतं की या प्रक्रियेमध्ये जे प्राणी तग धरून ठेवू शकत नाहीत किंवा जे बदल स्वीकारत नाहीत त्यांची जात नष्ट देखील पावते. अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. आणि असं आहे का की वानरापासून जेव्हा माणूस बनला तेव्हा सगळेचे सगळे वानर संपून गेले, असं काय आहे का? नाही. वानर पण आहेत आणि माणूस पण आहे. याचा अर्थ जेव्हा उत्क्रांती होत जाते तेव्हा काय आधीची पिढी नष्ट होत नाही किंवा ते आधीचं जे काय असेल ते नष्ट नाही होत. ठीक आहे. अर्थात ते स्वतःमध्ये बदल नाही घडून आणले आणि नष्ट झाले तर ती गोष्ट वेगळी आहे. पण असं होत नाही की आधीची जात पूर्ण नष्ट झाली आणि नवीन निर्माण झाली, असं नाही होत. आधीची पण राहते आणि नवीन जात जी आहे तर ती अस्तित्वात येते. ठीक आहे. त्यानंतर उत्क्रांतीची ही जी संकल्पना आहे तर ती सुस्पष्ट स्वरूपामध्ये पहिल्यांदा मांडली ती म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की ही जी संकल्पना आहे जी की चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली आहे तर ती नेमकी काय आहे, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जरा ही संकल्पना नीट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आता ती बघूया आपण की ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम असतात. म्हणजेच काय की सपोज खूप जास्त थंडी पडली, अतिशय प्रचंड थंडी आहे, तर जे लोक ती थंडी सहन करू शकतात ते जिवंत राहतील. आणि वर्षानुवर्ष इतकी जास्त थंडी पडलेली आहे, एकदम म्हणजे असं -4-5 डिग्री सेल्सिअस, -20 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. तर जे सजीव ते तापमान झेलू शकतील तेच जिवंत राहतील. ज्यांना ते तापमान नाही झेपणार तर ते
ते मरण पावतील, तर अशा पद्धतीने जे वातावरणाशी जुळवून नाही घेऊ शकत, जे वातावरणामधल्या बदलांना सक्षमपणे स्वीकारू नाही शकत, ते जे काही प्रजाती आहेत किंवा ते जे काही प्राणी आहेत, तर ते तग नाही धरू शकत किंवा ते जगत नाहीत. ठीक आहे, नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवरती डायनासोर होतं हे सगळ्यांना माहितीच आहे की पूर्वी काय होते, डायनासोर होते. पण हे जे डायनासोर आहेत तर ते बदलत्या पृथ्वीचे जे काही हवामान आहे याच्याशी जुळवून घेऊ शकले नाहीत आणि त्यामुळेच काय झालं, मग त्यांना त्यांची जी काही जात आहे तर ती परत नष्ट झाली आणि आता आपल्याला डायनासोर नाही पाहायला मिळत. बरोबर आहे. तर अशाच पद्धतीने जे प्राणी या ठिकाणी जगू शकतील किंवा जे या बदलांशी जगू शकतील तेच फक्त जिवंत राहतात. या ठिकाणी बघा तुम्हाला डायनासोरच्या वेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात की इतक्या प्रकारचे डायनासोर होते. नेक्स्ट आहे की एखादे अचानक आलेले जर काही नैसर्गिक संकट असेल आणि त्या संकटावरती जर तग नाही धरू शकलो तर मग ती जी प्रजात आहे तर ती काय होते, नष्ट होते. हे डायनासोरच्या महाकाय जात किंवा महाकाय प्राण्यांसोबत पण हेच झालं असावं की असं काहीतरी संकट आलं असावं की ज्यातून त्यांना बाहेर नाही पडता आलं आणि त्यामुळे त्यांचे जे काही सगळं जमात आहे तर ती नष्ट झाली. पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. दोन पायावर चालणाऱ्या म्हणजे हे बघा या ठिकाणी दोन पायावर चालणारे असतील, पंख असणारे असतील असे बरेच बरेच प्रकारचे डायनासोर होते. ठीक आहे. काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी पण निर्माण झाले असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळेचे सगळे डायनासोर नष्ट नाही झाले तर त्यांच्यामधल्या काहींची उत्क्रांती झाली, त्यांचं पक्ष्यांमध्ये काहीतरी रूपांतर झालं आणि असं पण त्यांचा असा काही अंदाज आहे. तर इथे बघा डायनासोरचा सांगाडा आहे. ठीक आहे. आणि त्यांनी सांगाडाच्या अकॉर्डिंगली चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलाय की डायनासोर असा असू शकतो. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी सुरुवातीचा जो काही आदिजीव होता तर तो एकपेशी होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि एकपेशीय म्हणजे काय, एक सिंगल पेशी सगळी कामं करते. आपल्या आपल्या बॉडीमध्ये असंख्य पेशी आहेत. तसेच तो जो काय सजीव आहे त्याच्या बॉडीमध्ये फक्त एकच पेशी होते आणि तीच पेशी सगळं बॉडीचं काम करायची. ठीक आहे. सो एकपेशीय सजीव सुरुवातीला होते, त्याच्यामध्येच परत परत हळूहळू बदल होत गेले आणि त्यापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. या प्रक्रियेतून विविध विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची पण निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला होते अपृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय म्हणजे काय, ज्यांना पाठीचा कणा नाही असा प्राणी. तर सगळ्यात पहिले जर कुठले बहुपेशीय प्राणी जर कुठले अस्तित्वात आले असतील पृथ्वीवरती तर ते होते अपृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा नव्हता. ठीक आहे. जसं की गोगलगाय आहे, यांना पाठीचा कणा वगैरे असलं काही नाहीये. पुढे आहे पृष्ठवंशीय. अपृष्ठ म्हणजे काय, पाठीचा कणा नसलेले. मग पृष्ठ म्हणजे काय, पाठीचा कणा असलेले. फॉर एक्झाम्पल आपण आहोत, मासे आहेत, त्यासोबतच बेडूक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पाठीचा कणा असणारे जे काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, तर ते सगळे पृष्ठवंशीय मध्ये येतात. मग पृष्ठवंशीय मध्ये जलचर कुठले कुठले आहेत? जल म्हणजे काय, पाणी, पाण्यामध्ये राहणारे, जसे की मासा असेल. उभयचर म्हणजे काय, उभय म्हणजे दोन, म्हणजे पाणी आणि जमीन दोघांवरती पण राहणारे, जसे की बेडूक आहे. पक्षी वर्ग जे की आकाशामध्ये असतात. सरपटणारे प्राणी ज्याला आपण साप वगैरे म्हणतो. त्यानंतर सस्तन त्यानंतर काय आहे, सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे काय, की जे त्यांच्या पिल्लांसाठी दूध वगैरे प्रोव्हाइड करतात, त्याला आपण म्हणतो सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी जे आहेत तर त्यांच्यामध्ये गाय येऊ शकते, म्हैस येऊ शकते. ठीक आहे. आपण स्वतः सस्तन प्राणी आहोत. ठीक आहे. तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक महत्वाचा उत्क्रांतीचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. म्हणजेच काय, पृष्ठवंशीय प्राणी आता आपण बघितले की त्याच्यामध्ये जलचर आहे, उभयचर आहे, पक्षी आहे, सगळं आहे. पण सगळ्यात महत्वाचे जर कुठले असतील तर ते आहेत सस्तन प्राणी. ठीक आहे. पोटामध्ये पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आई त्या पिल्लाला जन्म देते. जे जे आपण ह्यूमन्स करतो तेच कारण आपण सस्तनच प्राणी असल्यामुळे जे जे आपण ह्यूमन्स करतो तेच आपल्याला आता इथे पाहायचं आहे. की आपल्या मानवामध्ये कसं आहे की बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर आई त्या बाळाला जन्म देते, आई त्या बाळाला दूध पाजते. तर अशा पद्धतीने सस्तन प्राणी पण हेच सगळं करत असतात. त्यानंतर काही काळ तिच्या अंगावरचं दूध त्याला पोषण म्हणून दिलं जातं आणि हीच वैशिष्ट्ये आहेत सस्तन प्राण्यांची. जसे काही बदक चोचा मात्र त्याला अपवाद आहे. म्हणजेच काय, की त्याला अपवाद आहे बदक चोचा, ज्याला आपण प्लॅटिपस म्हणतो. या सस्तन प्राण्याचा आणि मुंगीखाऊ म्हणजे अँट इटर या काही प्रजातींचा, कारण हे लोक सस्तन सस्तन आहे म्हणजे काय, यांनी पिल्लेला जन्म दिला पाहिजे, पण यांना आपण सस्तन म्हणत असलो तरी पण हे अंडी घालतात. ठीक आहे. याचं कारण असं असू शकतं की मे बी ते पिल्लाला जे आहे ते दूध पाजत असतील परंतु ते अंडी घालत असतील. ठीक आहे. म्हणजे मॅमरी ग्लँड्स किंवा दूध पाजणं हे मेन त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच अंगावरचे केस सुद्धा, कारण ते पण आपल्याला सस्तन प्राण्यांमध्येच पाहायला मिळतात. आता मानव सदृश्य वानर.
मानव सदृश्य वानर म्हणजे काय? सदृश्य म्हणजे काय? सारखं, म्हणजे माणसासारखा किंवा माणसाशी साम्य असणारा वानर. त्याला आपण एप वानर असं पण म्हणतो. म्हणजे खरं तर जे आता आपल्याला माकडं पाहायला मिळतात झाडांवरती वगैरे, माथेरानला असेल किंवा कुठल्याही प्रदेशामध्ये तुम्हाला जी माकडं पाहायला मिळतात, त्याच माकडापासून आपण बनलो का? तर नाही. एप माकडं जी आहेत ती खरं तर आपले पूर्वज आहेत किंवा आपण त्यांच्यापासून आपली उत्क्रांती झाली आहे, आपली म्हणजे माणसांची, असं आपण म्हणू शकतो. सो आता हे जे एप माकडं आहे तर ती माणसाप्रमाणे दिसणारी माकडं होती. म्हणजे आता अर्थात आपण माणसाप्रमाणे म्हणतोय, उलट आपण असं म्हटलं पाहिजे की आपण त्यांच्याप्रमाणे दिसतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता. ज्या प्रजातींचा वावर झाडांवरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. म्हणजेच काय की जे फक्त झाडावर उड्या मारत राहायचे, ज्यांनी स्वतःमध्ये काही बदलच नाही केले तर ते वानरच राहिले. पण ज्यांनी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल केले ते मात्र त्यांचं रूपांतर माणसामध्ये उत्क्रांतीमध्ये होऊ लागलं. त्यांच्यापासून क्रमाक्रमाने उत्क्रांत होत असताना मानवी प्रजाती अस्तित्वात आली. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा आता एवढी मोठी पृथ्वी आहे त्यात कुठेतरी पहिल्यांदा माणूस म्हणजे निर्माण झाला असेल किंवा माणसाची उत्क्रांती झाली असेल. तर हे सगळं कुठे घडलं? आफ्रिका खंडामध्ये. आणि तिथे जो पहिला मानव आला, आदी म्हणजे काय? फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट किंवा पहिल्या पूर्वीचा असा. सो त्याला आपण काय म्हणतो? आदिमानव. आदी म्हणजे काय? प्रारंभीचा म्हणजे सुरुवातीचा. आणि हा जो आता आदिमानव जो आहे याची उत्क्रांती कशी होत गेली किंवा या एप पासून माणूस कसा बनला, त्याची उत्क्रांती कशी होत गेली, हे सगळं आता आपण पुढच्या पाठांमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.